राज्यातील मुलींना पदवीपर्यंत मोफत शिक्षण मिळणार आहे। उद्याच्या अर्थसंकल्पात याची घोषणा होणार आहे आणि 8 लाख उत्पन्नाची मर्यादा यासाठी निश्चित करण्यात आली आहे। व्यावसायिक शिक्षणही मोफत करण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याची माहिती मिळते। ज्या मुलींच्या पालकांचं उत्पन्न 8 लाखांच्या आत आहे त्यांना हे मोफत शिक्षण मिळणार आहे। अपडेट जाणून घेत राजू सोनावणे आपल्या सोबत आहे। राजू, गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मोफत शिक्षणावरून चर्चा सुरू होती, विरोधकांनी देखील प्रश्न उठवलेला होता आणि त्यानंतर आता उद्याच्या अर्थसंकल्पामध्ये होणारी ही घोषणा, काय नेमकी घोषणा असू शकते? दीपक, पाहतो आपण या सरकारचं हे शेवटचं अधिवेशन आहे आणि आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती हे अधिवेशन अतिशय महत्त्वाचं असणार आहे आणि उद्या राज्याचा अर्थसंकल्प जो आहे तो सादर केला जाणार आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये निश्चितपणे निवडणुकांची जी आहे ते एक प्रकारे जे आहे ते आपल्याला सगळ्या योजना पाहायला मिळणार आहे। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्यातील मुलींसाठी, ज्या विद्यार्थिनी आहेत त्यांच्यासाठी मोफत शिक्षण देण्याचा जो आहे ती घोषणा उद्या होण्याची दाट शक्यता आहे। पदवीपर्यंत पहिला विचार चालू होता, मात्र आता व्यावसायिक शिक्षण सुद्धा फ्रीमध्ये करण्याचा विचार जो आहे तो राज्य सरकार करतंय। ज्या मुलींच्या पालकांचं जे काही उत्पन्न आहे 8 लाखांच्या आतमध्ये आहे त्यांना मोफत शिक्षण दिलं जाईल, अशा प्रकारचं आहे ती उद्या घोषणा होण्याची दाट शक्यता आहे। आपण पाहतोय की मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवरती लाडकी बहीण ही योजना सुद्धा जी आहे ते महाराष्ट्र सरकार उद्या करण्याची शक्यता आहे आणि त्याच सोबत विद्यार्थिनींसाठी जे आहे ते मोफत शिक्षण करण्याची ही घोषणा ही करण्याची दाट शक्यता आहे। खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती, मात्र राज्याची आर्थिक परिस्थिती आणि सगळ्या बाबीचा विचार केल्यानंतर यावरती जे आहे ते सरकारचं कुठेतरी एकमत झाल्याची माहिती समोर आलेली आहे। काल मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि बैठकीमध्ये सुद्धा तशा प्रकारची चर्चा झालेली होती आणि उद्या याची अर्थसंकल्पामध्ये घोषणा होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून ही एक मोठी घोषणा होते की काय, अशा प्रकारची चर्चा आहे। त्यामुळे आता उद्या घोषणा होताना नेमक्या काय अटी आणि नियम असणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहील। ते पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। राजू, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।